खूप मनापासून बोलत होता तो आणि मला त्याचं बोलणं पटलं. काय पटलं? चिंगीने अंशुमनला दारू पाजली आणि त्याचा गैरफायदा घेतला. कोणी? चिंगीने. तिची गावातनं आली आहे मुलगी, एवढीशी चिंगी, तिने त्या अंशुमनचा गैरफायदा घेतला. आई अगं काय? जगामध्ये असं बरंच घडत असतं, जे दिसतं तसं नसतं. हो, हेच आता स्वतःला सांग की तुला आता जो अंशुमन दिसतोय ना तो तसा नाहीये. आजपर्यंत तो मुलगा कसा वागलाय, काय वागत आलाय, हे सगळ्यांना माहिती आपल्याला. अगं सुष्मिता लहान आहे, चुकीचे निर्णय घेण्याचं वय आहे, पण आई तुला कसं पटलं त्याचं वागणं? अगं स्वानंदी, श्रीमंतांच्या मुलांबद्दल या अशा वावड्या उठतच असतात. त्यांच्या पैशावर टपूनच बसलेल्या असतात मुली, कळलं? आणि अशा बातम्या तू ऐकत नाहीस का जगामध्ये? अगं पण मग चिंगी सारख्या हजारो लाखो मुली फसवल्या जात आहेत, या कुठल्याच बातम्या तू ऐकत नाहीस का? कुणी नसतं त्यांच्या पुढे मागे, पदरात मूल पडलेलं असतं, वडिलांनी सोडून दिलेलं असतं. अशा हजारो बातम्या रोज आपण वाचत असतो, पाहत असतो. तू सोड ना, मला तुझ्यासोबत वाद नाही घालायचंय. जगामध्ये काय काय घडतंय मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे. अंशुमनच्या डोळ्यामध्ये मला खरेपणा दिसला. खरेपणा? हा, दिली मी कबुली. अगं एरवी तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्हाला जाब विचारत असतेस, कधी विश्वास ठेवत नाहीस आमच्यावर. मग तू त्याच्या बोलण्याने कशी काय फसलीस? फसले बिसले काही नाही मी. मला उगीच तू घाबरवण्याचा प्रयत्न करू नको. नाही, घाबरवत नाहीये मी आई तुला. मी फक्त वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करते. अगं जो माणूस त्या श्वेतासारख्या शिकलेल्या सवरलेल्या मुलीला इतका त्रास देऊ शकतो, तो या चिंगीसारख्या गावात आलेल्या साध्या मुलीला कसा नाही फसवणार? त्याने फसवलं होतं चिंगीला. अगं तिला त्याने भविष्याची स्वप्न दाखवली, तिच्याशी गोड गोड बोलला, आणि आज काय? तिच्या पोटात अंशुमनचं मूल आहे. आता ह्या सगळ्यानंतर त्या मुलाने चिंगीशी लग्न करणं अपेक्षित होतं, तिची आणि तिच्या बाळाची जबाबदारी घेणं अपेक्षित होतं, पण त्याने यातलं काही केलं नाही. तो मुळात करतच नाहीये यातलं काही. यातलं काहीही करायला लागू नये म्हणून त्याने आपल्या बाबड्या सुशला त्याच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याशी लग्न केलं. झाला ना, त्याचा हेतू साध्य झालेला आहे. हाय, काय केलं त्याने? त्या चिंगीसाठी मी न्याय मागत होते तेव्हा त्याने माझ्या बहिणीशी लग्न केलं. त्याला वाटलं असेल हे सगळं वागून त्याचा हेतू साध्य होईल, पण नाही. हा, मी तसं होऊ देणार नाहीये. मला ना काही कळतच नाही आई तुझं. एरवी प्रत्येकाबद्दल संशय घेतेस ना, आज त्या नालायक खोटारड्या माणसाचं बोलणं कसं पटलं तुला? मला याच्यामध्ये ढकलू नकोस. तुम्ही आधीच सांगतेय, सुष्मिताचं अंशुमनवर प्रेम होतं. मी जे काही केलंय ते माझ्या मुलीच्या आनंदासाठी केलंय. मी तिच्या सुखाचा विचार केलाय. तुला जमलं ते? म्हणजे मला विचारू नकोस, मला सगळं माहितीये. सांगितलं मला अंशुमननी सगळं. काय सांगितलंय? हेच, अंशुमननं विषय काढला होता सुष्मिताचा तुझ्या समोर. तो म्हणाला होता, सुष्मिता मला आधीपासून खूप आवडते. तर तू काय म्हणालीस? सुष्मिता उथळ आहे, राजवाड्यांच्या घरात ती शोभणार नाही. अगं, एका बहिणीबद्दल असं बोलणं तुला शोभतं का ग? हे तुला अंशुमनने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास? मुळात त्यातलं काही कधी झालेलं नाही आई. हे खोटं आहे, तुझ्या लक्षात नाही येते का? तो म्हणाला झालं होतं. मुळात ना त्याने माझ्यासमोर सुष्मिताचं नावही काढलं नाही. जर काढलं असतं ना तर थोबाड फोडलं असतं मी त्याचं. अगं पण आई, तुला काहीच नाही वाटलं का हे सगळं करताना एकदा माझ्याशी बोलावं, खरं खोटं करावं? गरज वाटली नाही.